नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 करिता मागे विचारले गेलेले महत्त्वपूर्ण प्रश्न हे कव्हर केले आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला आणखीन विचारण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला असा विचारला आहे की 1878 मध्ये शस्त्रबंदी कायदा कोणत्या व्हाईसरायसने लागू केला? सन 1878 मध्ये शस्त्रबंदी कायदा जो आहे ते कोणत्या व्हाईसरायसने लागू केला? तर या ठिकाणी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी याचं आन्सर करेक्ट होईल, ते म्हणजे लॉर्ड लिटन। तर 1878 मध्ये शस्त्रबंदी जो कायदा आहे तो लॉर्ड लिटन या व्हाईसरायसने हा लागू केलेला आहे। तर ऑप्शन क्रमांक सी याचं उत्तर योग्य असेल। पुढचा जो प्रश्न आहे तो असा विचारला आहे की इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र जे आहे ते कोणी सुरू केले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो, ते म्हणजे महात्मा गांधी। तर इंडियन ओपिनियन हे जे वृत्तपत्र आहे ते महात्मा गांधी यांनी सुरू केले होते। पुढचा प्रश्न असा विचारला आहे की महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना जी आहे ती कोणत्या साली झाली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 1948ला। पुढचा प्रश्न काय ते पाहूया। तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की महाराष्ट्रातील मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील मेळघाट अभयारण्य जे आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो, माहीत असेल तर 3 सेकंदांच्या आतमध्ये मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर योग्य असेल, ते म्हणजे अमरावती। तर महाराष्ट्रातील मेळघाट जे आहे ते अभयारण्य ते अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो। तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की गांधीजींनी भारतात सत्याग्रहाचा पहिला यशस्वी प्रयोग हा कोठे केला? गांधीजींनी भारतामध्ये सत्याग्रहाचा पहिला यशस्वी प्रयोग जो आहे तो कोठे केला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे चंपारण्य या ठिकाणी। तर पुढचा प्रश्न असा विचारला आहे की भारताचे बिस्मार्क म्हणून कोणास ओळखले जाते? भारताचे बिस्मार्क म्हणून कोणास ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे बिस्मार्क म्हणून ओळखले जाते। पुढचा प्रश्न घेऊया। कलम 280 नुसार कशाची निर्मिती केली जाते? कलम 280 नुसार कशाची निर्मिती जी आहे ती केली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे वित्त आयोग। पुढचा प्रश्न भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे पंडित नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते। तर पुढचा प्रश्न पाहूया। महात्मा गांधींनी असहकार मागे घेण्याचा निर्णय केव्हा घेतला? महात्मा गांधींनी असहकार मागे घेण्याचा निर्णय जो आहे तो केव्हा घेतला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे फेब्रुवारी 1922ला महात्मा गांधींनी असहकार मागे घेण्याचा निर्णय जो आहे तो घेतला होता। पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर उभारण्यात आलेल्या धरणाचे नाव काय आहे? महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर उभारण्यात आलेल्या धरणाचे नाव काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे उजनी। तर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर उभारण्यात आलेल्या धरणाचे नाव उजनी धरणे आहे। तर ऑप्शन बी याचं उत्तर करेक्ट होईल। पुढचा प्रश्न पाहूया। तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की राज्यपालाची नियुक्ती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार केली जाते? राज्यपालाची नियुक्ती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार केली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे कलम 155 नुसार। तर राज्यपालाची नियुक्ती ही संविधानाच्या कलम 155 नुसार केली जाते। भारतातील संसदीय व्यवस्थेचा टिंबटिंब हा केंद्रबिंदू आहे। तर ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे पंतप्रधान।
तर भारतातील संसदीय व्यवस्थेचा पंतप्रधान हा केंद्रबिंदू आहे. पुढचा प्रश्न, तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख हा कोण असतो? जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख हा कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो. पुढचा प्रश्न घेऊया. 2021ला ऑलिम्पिक गेम कोणत्या शहरात झाले? 2021ला ऑलिम्पिक गेम कोणत्या शहरामध्ये झाले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे टोकियो. तर 2021ला ऑलिम्पिक गेम जे झाले ते टोकियो या शहरामध्ये झाले. पुढचा प्रश्न पाहूया. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायंटिस्ट पुरस्कार 2021ने कोणाला सन्मानित केले गेले आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायंटिस्ट पुरस्कार 2021ने कोणाला सन्मानित केले गेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे डॉक्टर अमित केसरवानी यांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायंटिस्ट पुरस्कार 2021ने सन्मानित केले गेले आहे. पुढचा प्रश्न घेऊया. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की भारतामधील पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत? भारतामधील पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर. तर भारतामधील पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे रवींद्रनाथ टागोर हे पहिली व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न, तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की क्रिकेट वर्ल्ड कप 2019मध्ये उपविजेता संघ कोणत्या देशाचा होता? क्रिकेट वर्ल्ड कप 2019मध्ये उपविजेता संघ कोणत्या देशाचा होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे न्यूझीलंड. तर क्रिकेट वर्ल्ड कप 2019मध्ये उपविजेता संघ जो होता तो न्यूझीलंड हा संघ होता. पुढचा प्रश्न, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर किती ताऱ्यांचे चिन्ह आहे? महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर किती ताऱ्यांचे चिन्ह हे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे पंचकोनी. तर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर पंचकोनी ताऱ्यांचे चिन्ह हे आहे. पुढचा प्रश्न, मसुदा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली होती? मसुदा समितीची स्थापना ही केव्हा करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना जी आहे ती करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की विधानसभेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? विधानसभेचे अध्यक्ष आपला राजीनामा जो आहे तो कोणाकडे देतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे उपाध्यक्ष यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्ष हा आपला राजीनामा देतात. पुढचा प्रश्न, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख हा कोण असतो? जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख हा कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे पोलीस अधीक्षक हा जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख असतो. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया नवीन एका फ्रेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.